गुढीपाडव्यानंतर कांद्याचे दर होणार पुन्हा 3,000 रुपये पार. सलग तिसऱ्या आठवड्यात देखील कांद्याची आवक घटली आणि कांद्याचे जे बाजारभाव आहे ते 1,000 ते 1,200 रुपयाच्या दरम्यान स्थिर झालेलं आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लाल कांद्याची आवक आता राज्यातून त्या ठिकाणी घटलेली आहे. राज्यातून सर्वात जास्त कांदा हा त्या ठिकाणी नाशिकमध्ये पिकतो आणि नाशिकमधूनच हा जो काय कांदा आहे तो जवळपास सगळ्या परदेशी मुलकामध्ये त्या ठिकाणी निर्यात केला जातो आणि याच कांद्याला जगभरातून त्या ठिकाणी मागणी असते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर देखील आखाती देशांमधून मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याला मागणी ही आता वाढलेली आहे. शिवाय युरोपियन देशामध्ये देखील प्रक्रिया केलेले जे काही कांदे आहे मग त्यामध्ये कांद्याची पावडर असेल, वाळवलेला कांदा असेल, याला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. त्यामध्येच गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवरती देखील कांद्याच्या दरामध्ये वाढ होणार अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगताना दिसते. नेमकं सत्य काय आहे या बाबतीत सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवर सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, कांद्याचे जे बाजारभाव असतात ते मागणी आणि पुरवठा या गणितावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात. एकंदरीतच कांद्याचं उत्पादन किती आहे, शिवाय कांद्याची जी काही निर्यात आहे ती किती होत आहे, या सर्व गोष्टींवरती कांद्याचे बाजारभाव हे अवलंबून असतात. सध्या कांद्याचे जर आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये जर बघितले तर लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, कळवण, चांदवड, सोलापूर, पुणे, मुंबईसारख्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला जवळपास त्या ठिकाणी 1,200 रुपयांचा टॉप दर मिळताना त्या ठिकाणी दिसतोय. दुसरीकडे कांद्याला सरासरी 900 ते 1,000 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळताना चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय. सध्या चालू आहे मार्च महिना आणि मार्च महिन्यामध्ये लाल कांद्याची जी काय आवक आहे ती आता घटलेली आहे आणि त्याचाच परिणाम त्या ठिकाणी बाजारभावावरती झाल्याचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय. अजून उन्हाळ कांदा मार्केटमध्ये दाखल व्हायला त्या ठिकाणी अवकाश आहे आणि याच त्या ठिकाणी दरम्यान कांद्याचे बाजारभाव थोडे वाढू शकतात असं एकंदरीतच बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने त्या ठिकाणी सांगण्यात येते. जो काही नाशिकचा कांदा आहे तो नाशिकचा कांदा बाजारभावासाठी त्या ठिकाणी निर्णायक ठरत असतो, कारण याच नाशिकमधून कांद्याची मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निर्यात परदेशी होत असते. आखाती देशांमध्ये कांदा हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते या कांद्याला. मग त्यामध्ये दुबई असेल, कतार असेल, ओमान असेल, या सर्वच आखाती देशांमध्ये जो काय उन्हाळ कांदा असतो या उन्हाळ कांद्याला मागणी असते, कारण की हा जो काय कांदा आहे या कांद्याची टिकवण क्षमता देखील चांगली असते आणि हा चवीला देखील चांगला असतो. यामुळं भारताच्या कांद्याला प्रामुख्याने या देशांमधून त्या ठिकाणी मागणी असते. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर भारताने युरोपीय देशांसोबत देखील त्या ठिकाणी कांदा निर्यातीच्या बाबतीत त्या ठिकाणी करार केले आहे. मग यामध्ये जो काय कांदा युरोपीय देशांना त्या ठिकाणी जाणार आहे मग त्यामध्ये जो प्रक्रिया केलेला कांदा आहे मग त्यामध्ये कांद्याची पावडर असेल किंवा सुकवलेला कांदा असेल किंवा व्हिनेगारमध्ये साठवलेला कांदा असेल, अशा तिन्ही प्रकारामध्ये त्या ठिकाणी कांद्याची जी काय निर्यात आहे ती युरोपीय देशांना त्या ठिकाणी आता येत्या काळामध्ये होणार आहे. आणि यामुळंच जे काय परकीय चलन आहे ते भारतीय बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल होईल आणि जे कांद्याचे बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी सुधारलेले आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला मिळतील. जर आपण व्यवस्थित जर का कांदा बाजारभावाचा अभ्यास जर का केला तर मार्चमध्ये देखील त्या ठिकाणी जो उन्हाळा कांदा आहे तो दाखल व्हायला सुरुवात झालेली असते, परंतु एप्रिल महिना हा जो काय आहे तो फुल त्या ठिकाणी उन्हाळा कांदा हा एप्रिल महिन्यामध्ये येत असतो आणि याच वेळेस त्या ठिकाणी कांद्याच्या दराबाबतीत त्या ठिकाणी अतिशय निर्णायक भूमिका शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. दुसरीकडे कांदा दरामध्ये येत्या काळामध्ये जास्त तेजीसुद्धा त्या ठिकाणी येणार नाही आणि जास्त कांद्याच्या दरामध्ये घटसुद्धा त्या ठिकाणी होणार नाही. कांद्याचे बाजारभाव हे अतिशय समतोल पद्धतीने त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये राहतील. त्यामुळं कांदा बाजारभावाचा सार्वत्रिक विचार करून जे काही शेतकरी असतील ज्यांनी कांदा हे पीक त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये केलं असेल आणि येणाऱ्या काळामध्ये ते जे काही कांद्याचं पीक आहे ते हार्वेस्टिंग करून बाजारपेठेमध्ये विकायला जर येणार असतील तर रोजचे बाजारभाव पाहून कांदा विक्रीचा निर्णय घेणं हे शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर त्या ठिकाणी ठरू शकतं.